लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मेडिकल कॅम्पमध्ये एक इमर्जन्सी आलेली असते. एका पेशंटची लवकरात लवकर डिलिव्हरी करणं गरजेचं असतं. मात्र मेडिकल कॅम्पमध्ये जास्तीच्या सुविधा नसल्यामुळे सगळेच काळजीत पडतात. पण दुर्गा त्यांना सांगते की हे आपलं कर्तव्य आहे आणि मग ते लोक मेडिकल कॅम्पमध्येच त्या बाईची डिलिव्हरी करायचं ठरवतात. मात्र तितक्यात त्या ठिकाणी काही गुंड येतात आणि ते तिथे तोडफोड करायला सुरुवात करतात. एक डॉक्टर जाऊन त्या गुंडांसोबत बोलत असतो, मात्र ते गुंड त्यालाही धक्का देऊन बाजूला काढतात. त्यामुळे मग तुळजा त्या लोकांसोबत बोलायला जाते. ती हात जोडून त्या गुंडांना विनंती करत असते की एक खूप इमर्जन्सी आली आहे, पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे, आम्हाला त्यांच्यावर उपचार करू द्या, आपण नंतर बोलू. मात्र तो माणूस काही तुळजाचं ऐकून घेत नाही आणि त्यामुळे तुळजासुद्धा म्हणते की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, आम्ही आमचं काम तर करतच राहणार. आणि मग त्यानंतर ते सगळेजण आतमध्ये जाण्यासाठी निघतात. मात्र तो गुंड तुळजावर वार करण्यासाठी येतो, परंतु तितक्यात सूर्यामध्ये पडतो आणि तुळजाला वाचवतो. तो तुळजाला सांगतो की तू जाऊन तुझं काम कर, यांचं काय करायचं ते मी बघतो. आणि मग त्यानंतर तो तिथे आलेल्या त्या सगळ्या गुंडांना मारतो. तर दुसरीकडे तुळजा डिलिव्हरीची तयारी करत असते. त्या बाईंची तब्येत खूप क्रिटिकल असते. मात्र तुळजा सगळं काही व्यवस्थित हँडल करते आणि सुखरूपपणे बाळाचा जन्म होतो. तर दुसरीकडे सूर्या त्या गुंडांना चांगलंच मारतो आणि मग ते सगळे लोक तेथून पळून जातात. त्यानंतर सूर्या जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा बाळाचा जन्म झालेला बघून त्यालाही खूप आनंद होतो आणि तुळजाच्या चेहऱ्यावरील आनंद बघून तो मनाशी म्हणतो की तुळजा, अगदी खरं बोललीस तू मागाशी. तुझा जन्म घरात बसण्यासाठी नाही झाला, अडल्या नडल्या लोकांना तुझी गरज आहे, त्यांच्यासाठी तू देव आहे, तू तुझं काम करतच राहायला हवं. तर दुसरीकडे दुकानामध्ये दत्तू आलेला असतो. तर काजू आणि पुंड्या त्याला चिडवत असतात. मात्र तो त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता 2 चॉकलेट घेऊन जाण्यासाठी निघतो. पण धनू हे सगळं बघत असते आणि मग ती काजूला विचारू लागते की याने चॉकलेट कोणासाठी घेतले. तर काजू म्हणत असतो की ते आम्हाला काय माहीत, त्याने चॉकलेट मागितले, आम्ही दिले. तर धनू स्वतःशीच म्हणत असते की हा तर काही साखर खात नाही आणि याची बहीणसुद्धा चॉकलेट खात नाही, मग हा चॉकलेट कोणासाठी घेऊन निघालाय. आणि मग ती याचा शोध घ्यायचा ठरवते आणि दत्तूच्या मागे जाण्यासाठी निघते. पण दत्तूच्या हे लक्षात येतं आणि तो तिला विचारतो की हे काय चाललंय तुझं, माझ्या मागे मागे काय येते. तर धनू म्हणत असते की मी कुठे तुझ्या मागे मागे येते, तूच माझ्या पुढे चाललाय. आणि मग त्यानंतर ती त्याला डिरेक्टली विचारते की चॉकलेट घेऊन तू कुठे चाललायस, कोणाला द्यायचे तुला हे चॉकलेट. पण दत्तू तिला काही सांगत नाही आणि त्यामुळे धनू त्याला धमकी देते की ठीक आहे, मी मेजर नानांनाच जाऊन विचारते. आणि त्यामुळे दत्तू घाबरतो आणि धनू पुढे हात जोडत म्हणतो की हवं तर ही चॉकलेट तुला घे, पण तो नानांना काही सांगू नको. आणि मग तो ती चॉकलेट धनूला देऊन तेथून पळून जातो. तर दुसरीकडे सत्यजित आणि त्याच्या घरचे डॅडींच्या घरी आलेले असतात. आजी डॅडींना सांगत असतात की आता साखरपुडा झाला आहे, तर आपण लग्नाचं बघूयात, लग्नाची तयारी सुरू करायला हवी. आणि त्यावर डॅडीसुद्धा हो म्हणतात. मात्र ते ऐकून आत्या काळजीत पडते. तर दुसरीकडे मेडिकल कॅम्पमध्ये तुळजा पेशंटवर उपचार करत असते. तर सूर्याही तिच्यासोबतच असतो आणि तितक्यात तुळजाला एक कॉल येतो आणि त्या कॉलवर बोलून ती खूपच खुश होते आणि लगेच सूर्याला घेऊन बाहेर येते. ती सूर्याला म्हणत असते की आज मी तुझी ओळख एका स्पेशल माणसासोबत करून देणार आहे. आणि तितक्यात तिथे सिद्धार्थ येतो. सिद्धार्थ हा तुळजाचा मित्र असतो. सिद्धार्थला बघता क्षणी तुळजा खूप खुश होते आणि पळतच जाऊन त्याला मिठी मारते. त्यानंतर मग ती सिद्धार्थ आणि सूर्या यांची एकमेकांशी ओळख करून देते. तर सिद्धार्थला सूर्याबद्दल सगळंच माहिती असतं. तो सूर्याचं कौतुक करत म्हणतो की तू तुळजाला मदत करतोय ना, ह्यासाठी मला तुझे मनापासून आभार मानायचे आहेत. आणि खरं तर जेव्हा जेव्हा मी तुळजाला कॉल करतो ना, तेव्हा पहिली 10-15 मिनटं तर ती तुझ्याबद्दलच बोलत असते. आणि ते ऐकून सूर्यालाही खूप आनंद होतो. तो म्हणतो की तुळजा तर माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि एकदा मैत्री केली तर आम्ही गावाकडची माणसं मैत्रीसाठी जीवसुद्धा द्यायला मागे पुढे बघत नाही. आणि मग त्यानंतर सिद्धार्थ सूर्याला विचारतो की मी कोण आहे हे तुळजाने सांगितलं का तुला. पण सूर्या नाही म्हणतो. आणि मग त्यानंतर सिद्धार्थ सूर्याला सांगतो की माझं आणि तुळजाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि आम्ही दोघे लवकरच लग्न करणार आहोत. आणि ते ऐकून सूर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला मोठा धक्का बसलेला असतो.
तर तुळजा सिद्धार्थ जवळ जात सूर्याला म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना, मला माझ्या मनातील मुलासोबत लग्न करायचं आहे, हाच आहे माझ्या मनातील मुलगा सिद्धार्थ. आणि ते ऐकून सूर्याला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आजी डॅडींना सांगत असतात की आपण लवकरात लवकर लग्नाची तयारी सुरू करू. आता दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची घरं बघितली आहेत, तुम्ही आमच्या तोलामोलाचेच वाटतात, त्यामुळे आता वेळ घालवायला नको. आणि त्यावर डॅडीसुद्धा आनंदाने हो म्हणतात. आणि मग त्यानंतर सत्यजित डॅडींना तुळजाबद्दल विचारतो. तर डॅडी सांगतात की ती मंदिरात गेली आहे, तिच्या लग्नासाठी तिच्या आईने नवस केला होता, तोच नवस फेडण्यासाठी. आणि ते ऐकून आजी खुश होत म्हणतात की बरं झालं, तुमच्या मुलीला देवाधर्माची आवड आहे. मात्र सत्यजितचा यावर विश्वास बसत नाही. तो शत्रूला म्हणत असतो की मला नाही वाटत तुळजा देवळात आहे. पण शत्रू म्हणतो की अरे ती कुठे जाणार, तिच्यात तेवढी हिंमतही नाही, तुला तिला भेटायचं असेल तर आपण देवळात जाऊ. आणि मग डॅडीसुद्धा त्यांना देवळात जाण्याची परवानगी देतात, त्यामुळे आत्या खूप घाबरतात. तर दुसरीकडे सूर्या एके ठिकाणी येऊन बसलेला असतो आणि तो खूप रडत असतो. त्याला सतत तुळजाचं बोलणं आठवत असतं आणि त्याला तुळजाचं आपल्यावर प्रेम नाही आहे या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे तुळजा आणि सिद्धार्थ गप्पा मारत असतात. खूप दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे ते दोघेही खूप आनंदात असतात. आणि मग तुळजा सिद्धार्थला सांगू लागते की अजून काही दिवस जर मी इथे राहिले ना, तर डॅडी खरंच माझं लग्न लावून देतील, त्यामुळे तू मला कुठेतरी घेऊन जा, आपण लग्न करूयात. पण सिद्धार्थ तिला म्हणत असतो की असं लगेच शक्य नाही आहे ना, मला थोडीफार तयारी करू दे आणि तू काळजी करू नको, लग्न तर आपल्या दोघांचंच होणार. आणि ते ऐकून तुळजाही खूप खुश होते. तर दुसरीकडे सूर्या खूप रडत असतो आणि स्वतःलाच दोष देत असतो. तो म्हणत असतो की तुळजाच्या मैत्रीला मी प्रेम समजलो, माझी चूक झाली, पण यापुढे मी ही चूक करणार नाही. पुन्हा कधीही अशी न पूर्ण होणारी स्वप्न बघणार नाही. कितीही काही झालं तरी काजवा कधी सूर्य होत नाही. माझं नाव सूर्य आहे म्हणून काय झालं, मी काय सूर्या एवढी उंची गाठणारा आहे का. आणि मग त्यानंतर तो स्वतःच्याच कानाखाली मारून घेत मोठमोठ्याने रडू लागतो. आणि मग तो ठरवतो की आता मी पुन्हा कधीही प्रेम करणार नाही, माझ्यासाठी फक्त तुळजाची मैत्रीच बास आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.